नमस्कार. आज आपण सुगंधानेच प्यावंसं वाटणारा आणि शरीराला तरतरी देण्यासाठी आपण जो चहा बनवतो त्यासाठी आज आपण चहाचा मसाला बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. यासाठी मी हा एकच चमचा घेतला आहे. याच चमच्याने सर्व साहित्य घेणार आहे. इथे मी 4 चमचे हिरवी वेलची घेतली आहे आणि 1 चमचा काळी मिरी घ्यायची. त्याच चमच्याने मी सर्व साहित्य घेते आणि 1 चमचा आपल्याला लवंग घ्यायची आहे आणि 4 ते 5 दालचिनीचे तुकडे घ्यायचे. मी जेवढ्या आकाराचे घेतले आहेत म्हणजे 2-2 इंचाचे आहेत हे, असे मी 5 तुकडे घेतले आहेत दालचिनीचे आणि 1 जायफळ घ्यायचं आहे. हे मी थोडंसं कुटून घेतलं आहे बारीक. आता आपल्याला 6 चमचे सुंठ पावडर घ्यायची आहे. तुमच्याकडे जर अख्खीच सुंठ असेल तर ती फोडून तुम्ही त्याची पावडर बनवून घेऊ शकता. ते मी 6 चमचे सुंठ पावडर घेतली आहे. हे सर्व साहित्य जे आपण वापरणार आहे मसाला बनवण्यासाठी ते आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला सर्दी, खोकला हे आजार होत असतात. त्यावेळेला आपण हा नुसता चहा प्यायलो तरी आपल्याला खूप छान असं तरतरी वाटते आणि सर्दी खोकल्यामध्ये पण खूप आराम मिळतो. आता हे आपल्याला आहे ना गॅसवरती 2च मिनिटे फक्त भाजून घ्यायचं आहे. गॅस स्लो ठेवायची आहे. फास्ट गॅस करायची नाही आहे. नाहीतर आपलं सर्व साहित्य आहे जे मसाले घेतले आहेत ते करपून जातील. आपल्याला फक्त 2च मिनिटे गॅसवरती मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. म्हणजे यातील सर्व मॉइश्चर निघून जाईल आणि दालचिनी वगैरे पटापट ते अशी तुटली जाते. वेलची ही एकदम अशी कुरकुरीत होते म्हणजे आपल्याला मिक्सरला त्याची बारीक पावडर बनवता येते. आता मिक्सरचं पूर्ण भांडं स्वच्छ सुक्क करून घ्यायचं आणि यामध्ये हे थंड झाले ना आपले सर्व मसाले की यामध्ये याची पावडर बनवून घ्यायची आपल्याला. हे पहा किती छान व्यवस्थित एकदम बारीक पावडर बनली आहे. आता याला आपल्याला चाळण्याचीही काही आवश्यकता नाही आहे. आता यामध्ये आपण जे 6 चमचे सुंठ पावडर घेतली आहे तीही पण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि एकदा फिरून घ्यायचं आहे. मिक्सरला एकदा छान असं फिरून घेतलं की ही सर्व एकत्र मिक्स होऊन जाते. आता आपण ही पावडर एका हवाबंद डब्यामध्ये 3 ते 4 महिने आरामात आपण वापरू शकतो किंवा फ्रीजमध्ये आपण ठेवली तर ती वर्षभर सुद्धा छान टिकते. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर हे सर्व प्रमाण डबल घ्या. अगदी खूप असा सुगंध असा इतका छान पसरतो घरामध्ये आणि हा आपला चहाचा मसाला तयार आहे. अगदी या सुगंधाने इतका चहा प्यावासं वाटतं. तुम्ही नक्की बनवा. तर यासाठी मी चहा बनवते. अर्धा कप चहा बनवणार आहे. हा मोठा कप आहे याने मी पाऊण कप पाणी घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे साखर घालून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जेवढी साखर कमी जास्त करू शकता. 1 चमचा चहा पावडर घ्यायची आणि आता हे आपल्याला 1 मिनिटभर बारीक गॅसवरती उकळून द्यायचं आहे. 1 मिनिटानंतर मी अर्धा कप दूध घालते. दूध घातल्यानंतर चहाला उकळी आल्यावर 15 ते 20 सेकंदच्या नंतर आपण आता इथे अर्धा कप चहासाठी मी 2 कप चहासाठी पाऊण चमचा आपण जो मसाला बनवला आहे तो घालून घेते. तुम्हाला जर जास्त स्ट्रॉंग हवा असेल मसाला यामध्ये चहामध्ये तर तुम्ही अर्धा चमचा घालू शकता. पण पाव चमचामध्ये सुद्धा खूप छान असा आपला चहा सुगंधी आणि टेस्टी लागतो. तुम्ही नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.